प्रवासी बसमधील चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वडगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय चोरट्याला अटक केली आहे. या कारवाईत तब्बल 28,52,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून बस प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय. वडगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. कमरुद्दीन बाबा खान, वय 39 वर्षे, राहणार मध्य प्रदेश राज्य, यास अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपीकडून 164 ग्रॅम सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली कार आणि इतर साहित्य असा एकूण 28,52,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीने प्रवाशांच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत ट्रॅव्हल्स बसमध्ये चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, जयसिंगपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक माधव डिगोळे आणि गुन्हे शोध पथकातील आसिफ कलायगार, महेश गायकवाड, प्रकाश कांबळे, शरद मेनकर, विजय जाधव, आबा गुंडणके, अनिल आष्टीकर, राहुल धोत्रे, लखन सावंत आणि शेखर कदम यांनी ही कारवाई यशस्वी केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईमुळे बसमधील चोरीच्या घटनांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.